किती जणांनी आजपर्यंत ट्रेननी प्रवास केलाय, रेल्वेनी प्रवास केलाय? सगळ्यांनी केलाय. 9 वाजताची रेल्वे असेल आणि 8:30 वाजेपर्यंत घरातच आहेत. धावपळ करत 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 कसे तरी स्टेशनवर पोहोचतो आणि स्टेशनवर पोहोचल्यावर पण बघतोय की आता ट्रेन निघतीये है ना, तिचा भोंगा वाजलाय आणि आता ती निघतीये. तेवढ्यात निघता निघता जर आपण त्या ट्रेन मध्ये चढलो कसं वाटेल? हा, आनंद होईल ना. किती आनंद होईल? सगळं जग जिंकलं है ना, सगळं जिंकल्यासारखा आनंद होईल. तसाच आनंद आता होतोय. कार्तिक संपलाय, चातुर्मास संपलाय, कार्तिक मासचा शेवटचा तास बाकी आहे है ना. आणि शेवटच्या तासामध्ये ती हरिनामाची, भगवंताच्या कृपेची ट्रेन पकडायचा चान्स मिळतोय है ना. बस आता ट्रेन निघणार आहे पटरीवरून आणि जशी ती निघणार आहे तशी आम्ही दिवा ओवाळणार आहेत है ना, भगवंतांना दीप अर्पण करणार. तर कार्तिक मासचं महत्व आपण जाणलं, त्यानंतर चातुर्मासाचं जाणलं आणि आता शेवटच्या क्षणी आपण पुन्हा भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी, भगवंतांची कृपा प्राप्त करण्यासाठी एकत्र येऊन थोडासा प्रयत्न करतोय की दीपदान करू शकू. किती जणांनी महिन्यामध्ये दीपदान केलं? दिवा है ना. तसं आपण आयुष्यात खूप दिवे लावतो है ना, कधी रोज लावतो, मुलं अभ्यासात लावतात, आपण आपल्या कामामध्ये दिवे लावतो, पण कार्तिक मध्ये भगवंतासाठी दिवा लावतो है ना. भगवंतांना दीप अर्पण करतो. त्याचं खूप महत्व आहे. शास्त्र सांगतं की करोडो करोडो जन्मामध्ये आपण जे पाप संचित केलेलं असतं ना, ते अर्धनिमिष वेळामध्ये, 1 निमिष म्हणजे एका सेकंदाचा 700वा हिस्सा, त्याचा अर्धा हिस्सा म्हणजे एका सेकंदाचा 1400व्या हिस्स्यामध्ये तेवढ्या वेळ जरी दीप अर्पण केला तरी आपले करोडो करोडो जन्माचा पाप नष्ट होऊ शकतो. आणि ते नष्ट होण्यासाठी आता आपल्याकडे 1 तास आहे. तयार आहेत? आणि भगवंतही खूप दयाळू आहेत. चला परत रेल्वे स्टेशनवर जाऊ. आपण ज्यावेळेस रेल्वेनी प्रवास करतो, प्लॅटफॉर्मवर असतो, आता तरी कुणी नळानी पाणी पित नाही है ना, प्रत्येक जण आता बॉटल घेतो. तरी पानपोई बघितली आहे का रेल्वे स्टेशनवर किंवा बस स्टँडवर? तिथली विशेषता काय माहिती का? असं म्हणतात की रेल्वे ही तुमची संपत्ती आहे. कुणाची? जे प्रवास करतात त्यांची. पण तरी त्या ग्लासला साखळी बांधून ठेवतात है ना, बांधून ठेवलंय ना त्या साखळीनी ग्लासला. आपण जेव्हा बँकेमध्ये जातो त्यावेळेस जिथे फॉर्म भरायचा असतो तिथे पेन लटकवलेला असतो, त्याला सुद्धा दोरीने बांधलेलं असतं, बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी कुठली गोष्ट चोरी होऊ नये म्हणून बांधून ठेवलेलं असतं, कारण चोर खूप भयंकर असतात, खास करून भारतामध्ये है ना. विदेशामध्ये, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, युरोपमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, रशियामध्ये चोरांनी चोरी करू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावतात, बरोबर आहे. भारतामध्ये सगळ्यात आधी सीसीटीव्ही कॅमेराच चोरून घेऊन जातात है ना. चोर 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 असतो. तर अशा चोरांपासून संरक्षण व्हावं म्हणून गोष्टींना बांधून ठेवल्या जातं. आणि अशीच एक भयंकर चोरी करणारा चोर, आणि तो चोर म्हणजे कृष्ण. त्याच्या चोरींनी त्रस्त होऊन, त्याच्या खोड्यांनी त्रस्त होऊन यशोदा मैयेने कृष्णाला एकदा बांधून ठेवलं. कुणी कुणी दामोदर लीला ऐकलेली आहे यापूर्वी? ओके. तर या महिन्यामध्ये यशोदा मैया कृष्णाच्या पोटाला बांधून ठेवते. का? कारण तो नटखट आहे, कारण तो खोड्या करतो, कारण तो त्रास देतो, कारण तो चोरी करतो है ना. आणि म्हणून यशोदा मैया कृष्णाला बांधून ठेवते. या जगात प्रत्येक जण बांधला गेलेला आहे. आपण बांधलेलो आहोत ना. कुणी चांगुलपणाने बांधला गेलेलं आहे, कुणी दुष्प्रवृत्तीने बांधला गेलेलं आहे,
कुणी सत्वगुणाने बांधलेला आहे, कुणी रजोगुणाने बांधलेला आहे, कुणी तमोगुणाने बांधलेला आहे, पण प्रत्येक जण बांधला गेलेला आहे. आणि भगवंत वर गोलोक वृंदावन मध्ये बसून बघतात हे कसे संभाजीनगर मधले लोक बांधले गेलेले है ना. प्रत्येक जण बंदिस्त आहे. आपण रस्त्याने गाडी चालवतो, आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत ना, स्वतंत्र आहेत ना. स्वतंत्रता म्हणजे काय, जे हवं ते करू शकतो आपण. इकडून डाव्या बाजूनी गाडी नेण्याच्या ऐवजी उजव्या बाजूने घेऊन जायचे. आपण स्वतंत्र आहो ना. ट्रॅफिक पोलिसने पकडलं की म्हणा की आम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत. तर तो म्हणतो मी सुद्धा स्वतंत्र भारताचा स्वतंत्र पोलीस आहे आणि स्वतंत्रतेने चलन फाडतो. कुणी कुणी नात्यांमध्ये बांधलेलं आहे, कुणी आपल्याच कर्माने बांधलेलं आहे. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला काहीतरी करण्याची इच्छा असते पण नाही करू शकत. होतं असं, मनामध्ये खूप इच्छा असते की मी हे करेन ते करेन, पण नाही करू शकत. का? कारण कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये बांधलेलो आहोत. तर कृष्ण गोलोक वृंदावनामधून जेव्हा बघतात सगळेजण बांधलेले आहेत, तर कृष्ण म्हणतात या सगळ्यांचं बंधन तोडण्यासाठी मी बांधून घेतो स्वतःला. कृष्ण म्हणतो की एका बांधलेल्याचं दुःख दुसरा जोपर्यंत बांधल्या जात नाही तोपर्यंत त्याला कळणार नाही. म्हणून मग मी स्वतःला बांधून घेतो आणि मी बांधल्यानंतर त्यातून कसं सुटायचं हे सगळ्या बांधलेल्या जीवांना मी सांगतो. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण दामोदर लीला करतात. या दामोदर लीलेमध्ये यशोदा मैया आपण महिनाभर ऐकलंय ना, तरी संक्षिप्त मध्ये आपण बघूया. यशोदा मैया कृष्णाला दूध पाजत होती. आता कृष्ण मांडीवर आहे आणि यशोदा मैया स्तनपान करवते कृष्णाला, छोटा कृष्ण. तेवढ्यात तिला आठवतं आतमध्ये चुलीवर भांड ठेवलंय दुधाचं. आणि मग कृष्ण एन्जॉय करतोय, वात्सल्य रसाचा आस्वादन करतोय, आईचं दूध पितोय आणि आईला पडलीये तिकडच्या दुधाची. मग ती काय करते, कृष्णाला उचलते, मांडीवरून खाली ठेवते आणि आत जाते दूध बघायला. कृष्ण म्हणतो तुला ते दूध प्रिय आहे, मी सोडून मी कुठे नाहीये तुझ्यासाठी. मग काहीतरी तर केलं पाहिजे जेणेकरून मैयाला लक्षात राहिलं पाहिजे. मग तिथे असलेले दही दूध लोण्याचे भांडे फोडतो, मटके फोडतो आणि ते सगळं लोणी माकडांना वाटतो. का माहितीये, कृष्ण कुणाचंच देणं ठेवत नाहीत. त्रेतायुगामध्ये वानरांनी प्रभू रामचंद्रांना मदत केली होती लंकेवर आक्रमण करून रावणाला पराजित करण्यासाठी. तर त्यांना त्यावेळेस प्रभू रामचंद्रजी काही देऊ शकले नाही, म्हणून म्हटले आता कृष्ण अवतारामध्ये मी तुम्हाला लोणी खाऊ घालतो. आणि मग कृष्ण सगळ्यांना लोणी खाऊ घालतात. सगळे माकड लोणी खातात. मग यशोदा मैया येते. यशोदा मैया येते आणि बघते तो कृष्ण कसा असा सिंहासनावर बसायला पाहिजे ना, राजा आहे वाटणारा, म्हणून उखळावर बसतो आणि उखळावर बसून लोणी वाटत असतो. यशोदा मैया मागून येते. कृष्णाला दिसत नाही, पण समोर जे माकडं असतात ना त्यांच्या डोळ्यामध्ये यशोदा मैयाचं रूप दिसतं कृष्णाला. आणि हे माकडं वानर सगळे उड्या मारत निघून जातात. वृंदावनमध्ये अजून पण माकडे आहेत. तर कृष्णाने जेव्हा परत बघितलं त्यावेळेस उडी मारतात आणि पळायला लागतात. कृष्ण पुढे पळतायत, यशोदा मैया मागून पळतीये. आणि ही स्पर्धा चालू असताना यशोदा मैयेच्या डोक्यावर काही फुलं होती. ती फुलं विचार करतायत काय ही बाई, अरे सगळं ब्रह्मांड ज्यांना पकडण्यासाठी, ज्यांचं दर्शन घेण्यासाठी, ज्यांचं एक क्षणासाठी दर्शन व्हावं यासाठी सगळे ऋषी मुनी, सगळे देवी देवता प्रयत्न करतात आणि ही बाई त्यांना मारायला निघाली. हिची थोरवी किती महान आहे हे जाणून ते सगळे फुलं, म्हणे आपली लायकी नाही हिच्या डोक्यावर बसायची, सगळे फुलं खाली पडायला लागले. आणि यशोदा मैयाने खूप प्रयत्न केला, शेवटी थकली. थकेपर्यंत कृष्ण तिच्या हातातच आला नाही. नंतर कृष्णाने बघितलं घामाघूम झालेली आहे. यशोदा मैया पण अशी थोडीशी स्थूल शरीराची होती. आचार्य वर्णन करतात की यशोदा मैया 50 वर्षाच्या पुढे वय जवळपास तिचं आहे. तर ती
थकलेली बघून मग कृष्ण म्हणतात ठीक आहे आता पकडू देऊ. मग ती यश कृष्णाला पकडते आणि म्हणते तू खूप नटखट झालाय ना, आता तुला बांधून ठेवतो. आणि मग बांधायचा प्रयत्न करते. नंदबाबाकडे 9 लाख गायी आहेत. किती? 9 लाख. आणि त्या प्रत्येक गायीचं 1 किंवा 2 वासरू, म्हणजे झाले 18 ते 27 लाख. त्या प्रत्येक गायीचं दावण यशोदामाईंनी सोडलं आणि त्या दावणाला पकडून कृष्णाला बांधायचा प्रयत्न करते. प्रत्येक वेळेस प्रयत्न करते, 2 बोट दोरी कमी पडते. कृष्णही बघतो बांध. खूप वेळ यशोदामाईंनी प्रयत्न केला. नंतर कृष्णाने बघितलं की आता सफिशियंटली परेशान झाली आहे. मग कृष्ण बांधू देतात. आचार्य सांगतात ते 2 बोट म्हणजे पहिलं बोट आपला प्रयत्न आणि दुसरं बोट म्हणजे भगवंताची कृपा. तर ही दामोदर लीला या महिन्यामध्ये झाली. का बरं कृष्ण अशा लीला करतात? आपण आता दामोदर अष्टकम गाणार आहेत, त्याच्यामध्ये कृष्ण सांगतात कृष्ण ऍडव्हर्टाइजमेंट करतात, है ना. ऍडव्हर्टाइजमेंट केल्याशिवाय या जगात काही विकलंच जात नाही, है ना. आपण काय घ्यावं कोण ठरवतं? ऍडव्हर्टाइजमेंट. मग ऍडव्हर्टाइजमेंटचं एक छोटासा पॅम्पलेट आपल्या घरी येतं. इकडे अदालत रोड तापडिया कासलीवर ग्राउंडवर सेल लागलेला आहे की आपण निघालो त्या सेलला बघायला, है ना. टीव्हीवर ऍडव्हर्टाइजमेंट येते की हार्पिक नको हे वापरा, की आपण ते वापरायला लागतो. तर या जगामध्ये ऍडव्हर्टाइजमेंटनी सगळेजण गोष्टी घेतात, म्हणून कृष्ण म्हणतो की मी पण ऍडव्हर्टाइजमेंट करतो स्वतःची. इति दृक् स्वलीलाभिरानंद कुंडे तदीयेषु तज्ञेषु आख्यापयंतम. कृष्ण स्वतःच्या लीलांचा विज्ञापन करतात, ऍडव्हर्टाइजमेंट करतात, जेणेकरून आपण सगळे आकर्षित होऊ. नाहीतर आपण कशाकडे आकर्षित होत? फेसबुककडे, इंस्टाग्रामकडे, त्याच्यानंतर पिक्चर्सकडे, मॉलकडे. सुट्टीचा दिवस असेल तर आपण काय विचार करतो? औरंगाबादमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुट्टीचा दिवस असेल, रविवार असेल तर हा विचार नाही करत की मंदिरमध्ये जाऊ, प्रोझोन मध्ये जाऊ किंवा फिरायला जाऊ, है ना. तर अशा सगळ्या प्रलोभनांनी बांधलेल्या सगळ्या लोकांना आकर्षित करण्यासाठी कृष्ण दामोदर लीला करतात. कृष्णाच्या लीला ना वृंदावनमध्ये खूप अद्भुत आहेत. आणि जर आपण त्या लीलांवर आणि कृष्णावर पूर्णपणे विसंबून राहिलो तर निश्चितपणे कृष्ण आपल्यावर कृपा करू शकतात. एकदा काय झालं माहितीये, सगळे कृष्ण आणि त्याचे गोप बालक मित्र एकत्र जमले आणि सगळ्या गोप बालकांनी कृष्णाला म्हटले कृष्णा खूप भूक लागली. आता यांच्याकडे सरळ मार्ग तर नाहीये, कारण कृष्णच सरळ नाहीयेत, वाकडे आहेत. 3 ठिकाणी श्यामम त्रिभंग ललितम नियत प्रकाश, 3 ठिकाणी वाकडे झालेले आहेत कृष्ण. काम कसे सरळ होतील, है ना. तर मग सगळे सखा म्हटले की भूक लागली आहे. भूक लागण्यासाठी पर्याय काय? तर त्यातलाच एक सखा म्हणतो ती जी गोपी आहे ना, त्या गोपीने खूप चांगलं लोणी बनवून ठेवलंय आज सकाळी, आपण जाऊन चोरूया. चोरी करण्यामध्ये कृष्णाला खूप आनंद येतो. का ते आपण बघूया. एकदा यशोदा मैया कृष्णाला म्हणते कृष्णा मी एवढं चांगलं लोणी बनवते, एवढं चांगलं दूध बनवते, एवढं चांगलं दही बनवते, एवढे चांगले पक्वान्न बनवते, तू दुसऱ्याच्या घरी जाऊन चोरी का करतो? कृष्ण म्हणतो मैया स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे ना, किती दिवस तुझ्याच हातचं खाऊ, है ना. कृष्ण म्हटला की ठीक आहे, आपण त्या गोपीच्या घरी जाऊ आणि चोरी करू. सगळे मुलं तयार झाले, निघाले, त्या गोपीच्या घराजवळ पोहोचले. परंतु त्या गोपीचं जे घर होतं ना, त्याचे जे कंपाऊंड वॉल होती ती खूप उंच होती, एवढी उंच की तुम्ही चढूच नाही शकणार. आणि एकच दार, त्या दाराला कुलूप लावलेलं. मग आता सगळे म्हटले कसं जायचं कसं जायचं, सगळ्यांना माहितीये, कुणालाच माहित नाही कसं जायचं. चला मग कृष्णाकडे, कृष्णा आम्हाला लोणी खायचंय. म्हणजे मी काय करू, एवढं मोठं कंपाऊंड आहे, कुलूप लावलेलं आहे, चला घरी. म्हणजे नाही आम्हाला लोणी खायचंय. म्हणजे पण जाणार कसं? सगळे गोप बालक म्हटले की तो तुझा प्रॉब्लेम आहे, प्रत्येक वेळी तू काही ना काही करतो ना, करायच काहीतरी. तेव्हा मग कृष्ण म्हटले ठीक आहे, सगळ्यांना लोणी खायचंय? सगळे म्हटले हो. म्हणे माझ्यावर विश्वास आहे? म्हणे हो. म्हणे सगळेजण डोळे बंद करा. सगळ्या मुलांनी डोळे बंद केले आणि एका क्षणात कृष्ण म्हटले
डोळे उघडा. सगळ्यांनी डोळे उघडले आणि उघडले तर बघतात काय, सगळे घराच्या मध्ये. मग आता घरामध्ये पोहोचलेले, मग सगळ्यांनी मनोऱ्याचा थर रचला. खाली सगळ्यात हट्टे कट्टे गोपबालक, त्यांच्यावर छोटे त्यांच्यावर छोटे असे करत करत, आणि सगळ्यात वर कृष्ण. आणि त्यांनी ते लोणी चोरलं, माठ फोडला. सगळेजण मिळून तिथेच लोणी खात बसले. लोणी खातायत, दही खातायत, बसलेत खात. एवढ्यात त्या गोपीच्या पायातले पैंजण वाजायला लागले आणि मधुमंगल म्हणतो की कृष्णा, गोपी येतीये, आता बाहेर जायचंय. लोणी तर खाल्ला, आता मार नाही खायचंय. म्हणे कृष्ण म्हणे मला काय माहिती, चला कसं जायचं ते. म्हणे कसं जाणार, दार बाहेरून बंद आहे, कुलूप लावलेलं आहे, एवढी मोठी तटबंदी, एवढं मोठं कंपाऊंड, आपण पार नाही करू शकणार. कृष्ण म्हटलं मला आत आणता येत होतं, बाहेर नेता नाही. आता प्रत्येकाने आपापलं बघून घ्या. सगळे गोप बालक म्हणे नाही 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 नाही, असं नको करू, असं नको करू. आम्ही तू म्हटलं ते ऐकतो ना, तर तू आमचं ऐक ना, एकदा तरी ऐक ना, आम्हाला बाहेर ने ना. कृष्ण म्हणतो ठीक आहे, बाहेर जायचंय. म्हणे हो. माझ्यावर विश्वास आहे. म्हणे हो. म्हणे मग डोळे बंद करा. सगळ्यांनी डोळे बंद केले आणि जसे डोळे बंद केले, काही क्षणानंतर कृष्ण म्हटलं डोळे उघडा. सगळ्यांनी डोळे उघडले. डोळे उघडले आणि बघतात काय, सगळेजण बाहेर, सगळे निवांत. पण त्यात एक जरा करामतीच गोप होता. त्यांनी आतमध्ये विचार केला, हा नेमका करतो काय. म्हणतो डोळे बंद करा, उघडले की आत. आता त्याला विश्वास आहे की हा म्हणतो डोळे बंद करा म्हणजे उघडले की आपण बाहेर जाणार. पण तो काय जादू करतो हे बघायचंय, म्हणून तो असे डोळे बंद करून बघायला लागला कृष्ण. नेमका तोच अडकला आतमध्ये. आता सगळे गोप बालक बाहेर आणि तो करामती गोप आतमध्ये. आता तो अडकलेला आहे. कंपाऊंडच्या एका बाजूनी सगळे गोप बालक उभे आहेत आणि तो आतून ओरडतोय, अरे मला बाहेर काढा, मला बाहेर काढा, मला बाहेर काढा. एवढ्यात त्या गोपीनी कुलूप उघडायला सुरुवात केली. आता ती कुलूप उघडतीये, जसा त्या कुलपाच्या उघडण्याचा आवाज येतो याची धडधड वाढतीये. सगळे तर गेले, आता मला एकट्यालाच फटके मिळणार सगळ्यांच्या वाटचे. जोरात ओरडते, कृष्णा मला बाहेर काढ, कृष्णा मला बाहेर काढ. कृष्ण म्हटलं डोळे उघडे ठेव. म्हटलं मी आता कधीच डोळे उघडणार नाही, तू मला एकदाच इथून बाहेर काढ. तेवढ्याच त्या गोपीनी कुलूप उघडलं आणि आता ती कडी काढतीये. आता ती जशी कडी काढतीये तसा याला दिसलं की एक खिडकी आहे. त्या खिडकीमधून हात असे बाहेर काढले, कृष्णा मला ओढ. सगळे गोपबालक म्हटले की हा न नेहमीच असा करतो, कृष्ण आज घडू दे त्याला. गोपीनी कडी काढली आणि आतमध्ये दार उघडलं, आतमध्ये यायला लागली. तेवढा तो म्हणता, कृष्णा आजपासून तू जे म्हणशील ते, बिलकुल शंका नाही घेणार, बिलकुल प्रयत्न नाही करणार, तू काय करतो कसा करतो याचा, प्लीज बाहेर काढ. कृष्ण म्हटलं डोळे बंद कर. आणि मग त्याने डोळे बंद केले. गोपी आतमध्ये आली आणि कृष्ण म्हटला डोळे उघड, तू कंपाऊंडच्या बाहेर. वाचला. आपल्या सगळ्यांचं असंच होतं है ना. आपण त्या बाकीच्या मित्रांसारखे नाहीत कृष्णाच्या, त्या एका करामती मित्रासारखे आहेत है ना. असे डोळे आपले बंद करतच नाहीत, कृष्णाने बंद कर म्हणून सांगितलं. कृष्ण सांगतात, मनमना भवमत भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. मला नमस्कार करा, माझी आराधना करा, मला प्रणाम करा. आपण म्हणतो का फक्त तुलाच का, आमच्याकडे तर 33 कोटी आहेत है ना. फक्त कृष्णच का. जेव्हा असं आपण म्हणतो ना, तेव्हा समजायचं की आपण डोळे बंद नाही केले, आपण असे किलकिल्ले डोळे करून बघतोय कृष्ण काय करतोय त्या गोप बालकासारखं. कृष्ण म्हणतो की सगळ्या जीवनाचा आधार मीच आहे. आपण म्हणतो का. कृष्ण सांगतात भगवद्गीतेमध्ये, सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता. प्रत्येक क्षणी माझं स्मरण करा, मलाच प्रणाम करा, माझं कीर्तन करा, माझं नामस्मरण करा. आपण म्हणतो का.
आणि मग आतमध्ये मार खायला अडकून बसतो, जसा तो गोप बालक अडकून बसतो. म्हणून प्रत्येक क्षण भगवंताच्या स्मरणामध्ये, प्रत्येक क्षण भगवंताच्या प्रसन्नतेसाठी आपण कार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण कृष्ण कृष्ण अद्भुत आहे. जयतु जयतु देवो देवकी नंदनोयम, जयतु जयतु कृष्णा वृष्णिवंशं प्रदीपम, जयतु जयतु मेघो श्यामल कोमलांगम, जयतु जयतु पृथ्वी भारनाशो मुकुंदम. अरे जो पृथ्वीचा भार पूर्णपणे धारण करू शकतो, वृष्णी वंशाचा दीपक आहे, ज्याचा श्यामल है ना, वर्षा ऋतूच्या पहिल्या ढगासारखा ज्याचा वर्ण आहे, सुंदर श्यामल वर्ण, तो कृष्ण आपलं सगळं काही धारण करून घेऊ शकतो. आणि त्याची जर आपण आराधना केली तर निश्चित आपण आपल्या जीवनामध्ये सफल होऊ शकतो. मग कधी करायची ही आराधना? जेव्हा तोंडात दात नसतील, डोक्यावर केस नसतील, चालण्यासाठी 2 ऐवजी 3री एक काठी लागत असेल, पूर्ण शरीर जर्जर होऊन जाईल, अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम, तेव्हा है ना, भक्ती आता थोडी करायची असते. अभी तो हम जवान है, तरुणपणी थोडी भक्ती करायची. भक्ती तर सगळं गेल्यावर है ना, अर्धे लाकडं स्मशानात पोहोचले की आपण भक्ती करायला सुरुवात करायची, असंच वाटतं ना? नाही. यावद स्वस्थमिदं कलेवर ग्रहम यावत च दूरे जरा, यावत चेंद्रिय शक्ति अप्रतहिता यावत क्षयो नावृषा, आत्मः श्रेयसि तावदेव विदुषा कार्य प्रयत्नो महान, प्रोदीप्ते भवनं तु कूप खननम प्रत्युत्तमा कीदृशा. एकदा एक व्यक्ती रस्त्याने चालला होता. त्यांनी बघितलं की एक जण हातात कुदळ घेऊन खड्डा खोदतोय. हा म्हणतो, काय करतोय तू? म्हणे, विहीर खोदतोय. म्हणे, का? म्हणे, बघ ना बाजूला माझं घर. आणि त्याचं घर जळत होतं. त्याच्या घराला आग लागलेली होती. म्हटलं, अरे आग विझव ना. म्हणे, त्यासाठी तर विहीर खोदतोय. घराला आग लागलेली आहे आणि हा विहीर खोदतोय. प्रोदीप्ते भवनम, हे भवन, हे घर पूर्णपणे जळतंय. प्रोदीप्ते भवनम तू कूप खननम, तो विहीर खोदतोय. मृत्यूची घटिका जवळ आल्यावर हरिनाम घेणार नाही. यावत स्वस्थम इदम कलेवर ग्रहम यावत च दूरे जरा, जेव्हा आपले सगळे शरीराचे इंद्रिय स्वस्थ आहेत त्यावेळेस, जेव्हा वृद्धावस्था आणि मृत्यू खूप दूर आहे त्यावेळेस, आत्मश्रेयसी तावदेव विदुषा कार्य प्रयत्न महान, जीवनातलं सगळ्यात श्रेष्ठ अर्थात भक्तीचं कार्य तेव्हा सुरू केलं पाहिजे. म्हातारपणी नाही. म्हातारपण कोणी बघितलं? तोपर्यंत जाऊत पण का नाही, है ना. प्रोदीप्ते भवनम तुकूप खननम प्रत्युत्तमा कीदृशा. घराला आग लागल्यानंतर विहीर खोदून फायदा नाही. त्याचप्रमाणे आयुष्य संपल्यानंतर भक्ती करण्यात काही राम नाही. म्हणून ज्या क्षणी कळतं त्या क्षणी भगवंताची भक्ती केली पाहिजे. आणि ती भक्ती कशी केली पाहिजे? दिनादो मुरारे निषादो मुरारे, दिनांते मुरारे निशांते मुरारे, दिनार्धे मुरारे निशार्धे मुरारे, त्वमेको गतिर्नस्त्वमेको गतिर्नः. दिवसाच्या सुरुवातीला, रात्रीच्या सुरुवातीला, दिवसाच्या अंती, रात्रीच्या अंती, अर्ध्या दिवसामध्ये, अर्ध्या रात्रीमध्ये, प्रतिक्षण मुरारी कृष्ण गोविंद केशव माधव गोपीनाथ दामोदर यांचं स्मरण केलं पाहिजे. त्वमेको गतिर्नस्य त्वमेको गतिर्नः, तुमच्याशिवाय माझी कोणतीही गती नाही. या जगातले प्रत्येक जण बांधलेले आहेत. जो स्वतः बांधलेला आहे तो दुसऱ्याला काय सोडवणार? परंतु कृष्ण स्वतः बांधलेले होते, परंतु यमल अर्जुन वृक्षांना नलकुवेर मणिग्रीवला मुक्त करतात, कारण ते कृष्ण आहेत, सचितानंद आहेत, परम पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि त्यांची भक्ती आपण केली पाहिजे. ती भक्ती करण्यासाठी कलियुगामध्ये एकमात्र पर्याय आहे आणि तो म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचं नामस्मरण. हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा दोन हात वर करून भगवंताचं नामस्मरण घेत, हातामध्ये दिवा घेऊन ट्रेन पकडूया, है ना. ट्रेन निघण्याची वेळ झालेली आहे. आता आपण भगवान श्री राधा दामोदर, भगवान श्री राधा गोपीनाथांना दीप अर्पण करू आणि प्रार्थना करू की आमच्या हृदयामध्ये सुद्धा त्या बाकी सगळ्या गोप बालकांसारखा दृढ विश्वास निर्माण होऊ दे. त्या एका करामती बालकासारखा नाही की कृष्णावर विश्वास तर आहे पण डोळे किलकिले करून. 100% नाही. कृष्ण भगवद्गीतेत सांगतात, ये यथा माम प्रपद्यन्ते ताम ततस्थैव भजाम्य. आपली भक्ती 100% असेल, 100% असेल, कृष्ण 100% आपल्याशी रेसिप्रोकेट करते. आपली भक्ती 1% असतील, कृष्ण 1% आपल्यासाठी. तर प्रत्येक दिवशी आपण प्रयत्न केला पाहिजे की आज मी भगवंताकडे एक पाऊल पुढे गेलो. आपण एक पाऊल उचललं, कृष्ण 1000 पावलं पळत येते. कारण कृष्ण आपल्यावर प्रेम करतात आणि कृष्णाच्या प्रेमाला आपण उत्तर कसं द्यावं? दोन्ही हात वर करून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय श्री राधा दामोदर देव भगवान की जय. श्रील प्रभुपाद की. ताई गौर प्रेमानंदे.